नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलवर। येथे तुम्हाला दररोजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर सराव करता येईल। तर चला सुरू करूया। आज आपण 8 जानेवारी या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आजचा पहिला प्रश्न असा आहे की नुकताच जागतिक टाइपरायटर दिन कधी साजरा करण्यात आला? यासाठी खालील पर्याय आहेत: ए 6 जानेवारी, बी 7 जानेवारी, सी 8 जानेवारी, डी 9 जानेवारी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी 8 जानेवारी। थोडक्यात स्पष्टीकरण: दरवर्षी 8 जानेवारी रोजी जागतिक टाइपरायटर दिन साजरा केला जातो। 1868 मध्ये याच दिवशी ख्रिस्तोफर लॅथम शोल्स यांनी आधुनिक टाइपरायटरचे पेटंट मिळवले होते। संगणकाच्या युगातही टाइपरायटरचे ऐतिहासिक महत्त्व आणि लेखन क्षेत्रातील त्याचे योगदान लक्षात ठेवण्यासाठी हा दिवस साजरा होतो। दुसरा प्रश्न बघूया। रस्ते बांधकामासाठी व्यावसायिक स्तरावर बायोबिटुमेन तयार करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? यासाठी खालील पर्याय आहेत: ए अमेरिका, बी चीन, सी भारत, डी जर्मनी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी भारत। थोडक्यात स्पष्टीकरण: जानेवारी 2026 मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ही ऐतिहासिक घोषणा केली आहे। भारताने तांदळाच्या पेंढ्यापासून राईस स्ट्रॉ व्यावसायिक स्तरावर बायोबिटुमेन तयार करण्याचे तंत्रज्ञान यशस्वीरित्या विकसित केले आहे। यामुळे खनिज तेलावर आधारित डांबराची बिटुमेन आयात कमी होईल आणि पेंढा जाळल्यामुळे होणारे प्रदूषणही थांबेल। रस्ते बांधकामात शाश्वत पर्यायांचा वापर करणारा भारत हा जगातील अग्रगण्य देश बनला आहे। आता पुढील तिसरा प्रश्न बघूया। 8 जानेवारी रोजी कोणता महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? यासाठी खालील पर्याय आहेत: ए जागतिक हिंदी दिन, बी पृथ्वीचे परिभ्रमण दिन अर्थ्स रोटेशन डे, सी जागतिक ब्रेल दिन, डी भारतीय प्रवासी दिन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी पृथ्वीचे परिभ्रमण दिन अर्थ्स रोटेशन डे। थोडक्यात स्पष्टीकरण: दरवर्षी 8 जानेवारी रोजी जगभरात पृथ्वीचे परिभ्रमण दिन साजरा केला जातो। 1851 मध्ये याच दिवशी फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ लिओन फुको यांनी फुको पेंडुलमच्या फुको पेंडुलम सहाय्याने पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे प्रयोगाद्वारे सिद्ध केले होते। विज्ञानातील या महत्त्वपूर्ण शोधाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो। आता पुढील चौथा प्रश्न बघूया। भारतातील पहिल्या हेल्दी हायजेनिक फूड स्ट्रीटचे उद्घाटन कोठे करण्यात आले? यासाठी खालील पर्याय आहेत: ए वाराणसी, बी उज्जैन, सी अयोध्या, डी नाशिक। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी उज्जैन। थोडक्यात स्पष्टीकरण: मध्य प्रदेशातील उज्जैन येथील नीलकंठ वन महाकाल लोक येथे भारतातील पहिल्या हेल्दी आणि हायजेनिक फूड स्ट्रीटचे उद्घाटन करण्यात आले आहे। या फूड स्ट्रीटचे नाव प्रसादम असे आहे। भाविकांना आणि पर्यटकांना सुरक्षित, शुद्ध आणि सकस स्थानिक खाद्यपदार्थ मिळावेत हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। आता आजचा 5वा प्रश्न पाहूया। बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस म्हणून पदभार स्वीकारणारे पहिले भारतीय कोण आहेत? यासाठी खालील पर्याय आहेत: ए अरिंदम बागची, बी इंद्रमणी पांडे, सी विकास स्वरूप, डी तन्मय लाल। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी इंद्रमणी पांडे। थोडक्यात स्पष्टीकरण: वरिष्ठ मुत्सद्दी इंद्रमणी पांडे यांनी बिमस्टेकचे चौथे सरचिटणीस सेक्रेटरी जनरल म्हणून पदभार स्वीकारला आहे। विशेष म्हणजे या महत्त्वाच्या पदावर नियुक्त होणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत। त्यांनी भूतानचे तेंजिन लेकफेल यांची जागा घेतली आहे। बिमस्टेक ही बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यालगत असलेल्या 7 देशांची एक प्रादेशिक संघटना आहे। आता पुढील 6वा प्रश्न बघूया। नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? यासाठी खालील पर्याय आहेत: ए राजस्थान, बी गुजरात, सी महाराष्ट्र, डी पंजाब। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी गुजरात। थोडक्यात स्पष्टीकरण: गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट येथे या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे इंटरनॅशनल काईट फेस्टिवल उद्घाटन केले। हा महोत्सव मकर संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित केला जातो। 2024च्या महोत्सवाची संकल्पना G20च्या धर्तीवर एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य अशी ठेवण्यात आली होती, ज्यामध्ये जगभरातील पतंगबाजांनी सहभाग घेतला होता। आता पुढील 7वा प्रश्न बघूया। कोणत्या देशाने नुकतेच ऐतिहासिक चांद्र मोहीम पेरेग्रीन 1 लाँच केली आहे? यासाठी खालील पर्याय आहेत: ए रशिया, बी चीन, सी अमेरिका, डी भारत। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी अमेरिका। थोडक्यात स्पष्टीकरण: अमेरिका देशातील ॲस्ट्रोबॉटिक टेक्नॉलॉजी या खाजगी कंपनीने पेरेग्रीन 1 हे लँडर लॉन्च केले होते। हे मिशन वल्कन सेंटॉर रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आले।
विशेष म्हणजे गेल्या 50 वर्षांहून अधिक काळानंतर अमेरिकेने चंद्रावर लँडर उतरवण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. आता पुढील 8वा प्रश्न पाहूया. नुकतेच बातम्यांमध्ये दिसलेले PMAASHA अभियान कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. A. शिक्षण क्षेत्र, B. आरोग्य क्षेत्र, C. कृषी क्षेत्र ॲग्रिकल्चर, D. अंतराळ संशोधन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय C. कृषी क्षेत्र ॲग्रिकल्चर. थोडक्यात स्पष्टीकरण. PMAASHA म्हणजेच प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान, प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान. केंद्र सरकारने या योजनेला 2025 ते 26 पर्यंत मुदतवाढ दिली असून यासाठी सुमारे 35,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना विशेषतः कडधान्ये आणि तेलबिया किमान आधारभूत किंमत MSP मिळवून देऊन त्यांचे उत्पन्न सुरक्षित करणे हा आहे. यात किंमत आधार योजना PSS आणि किंमत तफावत भरपाई योजना PDPS यांसारख्या घटकांचा समावेश होतो. आता पुढील 9वा प्रश्न बघूया. भारताचा पहिला डार्क स्काय पार्क हा किताब कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला मिळाला आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. A. कान्हा व्याघ्र प्रकल्प, B. पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र, C. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, D. रणथंबोर व्याघ्र प्रकल्प. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय B. पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र. थोडक्यात स्पष्टीकरण. महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला आणि आशियातील 5वा डार्क स्काय पार्क ठरला आहे. हा मान इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशनद्वारे दिला जातो. रात्रीच्या वेळी आकाशातील नैसर्गिक अंधाराचे संरक्षण करणे आणि प्रकाश प्रदूषण रोखून खगोलशास्त्राला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे आता पेंचमध्ये वन्यजीवांसोबतच तारांगण पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. आता पुढील 10वा प्रश्न बघूया. अलीकडेच कोणत्या राज्याच्या लांजिया सौरा पेंटिंगला GI टॅग मिळाला आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. A. ओडिसा, B. पश्चिम बंगाल, C. बिहार, D. झारखंड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय A. ओडिसा. थोडक्यात स्पष्टीकरण. ओडिसा राज्यातील रायगडा जिल्ह्यातील लांजिया सौरा या आदिवासी जमातीच्या भित्तिचित्रांना वॉल पेंटिंग्स भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग प्रदान करण्यात आला आहे. ही चित्रे निसर्ग, दैनंदिन जीवन आणि त्यांच्या संस्कृतीवर आधारित असतात. या GI टॅगमुळे स्थानिक कलाकारांना जागतिक ओळख मिळेल आणि या कलेचे संरक्षण होण्यास मदत होईल. आता पुढील 11वा प्रश्न बघूया. कोणत्या भारतीय राज्याने नुकतीच योग्यश्री ही सामाजिक कल्याण योजना सुरू केली आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. A. ओडिसा, B. पश्चिम बंगाल, C. तामिळनाडू, D. केरळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय B. पश्चिम बंगाल. थोडक्यात स्पष्टीकरण. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी योग्याश्री ही योजना विशेषतः SC आणि सेंट प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना नीट, WBJEE यांसारख्या प्रवेश परीक्षा आणि सरकारी नोकऱ्यांच्या स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण फ्री कोचिंग देणे हा आहे. आता या योजनेचा विस्तार करून यामध्ये इतर मागासवर्गीय OBC आणि सामान्य प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. आता पुढील 12वा प्रश्न पाहूया. नुकतेच निधन झालेले प्रसिद्ध व्यक्ती फ्रान्झ बेकनबावर हे कोणत्या खेळाशी संबंधित होते? यासाठी खालील पर्याय आहेत. A. क्रिकेट, B. फुटबॉल, C. टेनिस, D. हॉकी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय B. फुटबॉल. थोडक्यात स्पष्टीकरण. जर्मनीचे महान फुटबॉलपटू फ्रान्झ बेकनबॉर यांचे नुकतेच निधन झाले. फुटबॉलच्या इतिहासात त्यांना डेर कायझर म्हणजेच सम्राट या नावाने ओळखले जाते. ते जगातील अशा मोजक्या दिग्गजांपैकी एक आहेत ज्यांनी खेळाडू 1974 आणि प्रशिक्षक 1990 अशा दोन्ही रूपात आपल्या देशाला फिफा विश्वचषक FIFA वर्ल्ड कप जिंकून दिला होता. आता आजचा 13वा प्रश्न बघूया. कोणत्या राज्य सरकारने महाकाली नदीवर 2 पुलांच्या बांधकामासाठी नेपाळसोबत करार केला आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. A. बिहार, B. उत्तर प्रदेश, C. उत्तराखंड, D. सिक्कीम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय C. उत्तराखंड. थोडक्यात स्पष्टीकरण. उत्तराखंड सरकारने महाकाली नदीवर 2 महत्त्वाच्या पुलांच्या बांधकामासाठी नेपाळसोबत सामंजस्य करार केला आहे. हे पूल पिथोरागड जिल्ह्यातील धारचुला परिसरात बांधले जाणार आहेत. यामुळे भारत आणि नेपाळमधील कनेक्टिव्हिटी वाढेल, व्यापार सुलभ होईल आणि सीमाभागातील नागरिकांचे दळणवळण सोपे होईल. महाकाली नदी भारत आणि नेपाळची नैसर्गिक सीमा म्हणून ओळखली जाते. आता पुढील 14वा प्रश्न बघूया. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील 5वा देश कोणता ठरला आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. A. भारत, B. जपान, C. इस्रायल, D. दक्षिण कोरिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय B. जपान.
थोडक्यात स्पष्टीकरण. 20 जानेवारी 2024 रोजी जपान ही कामगिरी करणारा जगातील 5वा देश ठरला आहे. जपानच्या स्लिम स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून या अवकाशयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. यापूर्वी केवळ अमेरिका, रशिया, चीन आणि भारत या 4 देशांनीच हे यश मिळवले होते. जपानच्या या मिशनला मून स्नायपर असेही म्हटले जाते, कारण त्यांनी अगदी अचूक ठिकाणी लँडिंग करण्याचे ध्येय ठेवले होते. आता आजचा शेवटचा 15वा प्रश्न बघूया. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने DRDO नुकतीच कोणती स्वदेशी असॉल्ट रायफल लॉन्च केली आहे? यासाठी खालील पर्याय आहेत: A. उग्रम, B. प्रहार, C. धनुष, D. पिनाक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय A. उग्राम. थोडक्यात स्पष्टीकरण. DRDOने भारतीय लष्करासाठी युग्राम ही अत्यंत आधुनिक आणि स्वदेशी असॉल्ट रायफल विकसित केली आहे. ही 7.62 बाय 51 मिलीमीटर कॅलिबरची रायफल असून तिची रेंज 500 मीटर आहे. आर्मेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट ARDE आणि हैदराबादमधील एका खाजगी कंपनीने मिळून केवळ 100 दिवसांत याचे डिझाईन पूर्ण केले आहे. ही रायफल लष्करातील जुन्या रायफल्सची जागा घेण्यास सज्ज आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे 15 चालू घडामोडींचे प्रश्न. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच रोजच्या चालू घडामोडींच्या अपडेट्ससाठी आपल्या डेली करंट अफेअर्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उद्या पुन्हा भेटूया नवीन प्रश्नांसह. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.